हॅलो, आदी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहतोय अगदी सोप्या पद्धतीने एडी-स्टोन नथ कशी बनवायची. व्हिडिओ स्किप न करता पहा. त्यासाठी लागणारे एडी-स्टोन घेतलेले आहेत आपण रेड कलरमध्ये. आता मी 18 गेजची वायरला एक लूप देऊन घेतलेला आहे आणि 0.3 ची वायर त्याला अटॅच करून घेतलेली आहे. आणि आपलं एडी-स्टोनचं जे फ्लॉवर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. सॉरी. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे, एडी-स्टोनचं फ्लॉवर कसं बनवायचं. आता आपण नथवरती एडी-स्टोनचं फ्लॉवर कसं अटॅच करायचं ते दाखवतोय. तर 18 गेजच्या वायरवरती मी 5 स्टोनचं एडी फ्लॉवर बनवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामधून आपण 0.3च्या तारेने त्याला आपण स्टारमध्ये रॅप करून घ्यायचं आहे. जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं आणि आपला फ्लॉवर हा 18 गेजच्या वायरवर फिटिंग बसतं. आता 0.3 ची वायर मी 18 गेजच्या अपोझिट साइडनं खालून एडी स्टोनमधून त्या फ्लॉवरमधून काढायचं आहे, स्टारमधून आणि त्याच्यामध्ये 2 चा व्हाईट मोती आपल्याला टाकायचा आहे. आता मी हे टाकून घेतलेलं आहे आणि तीच 0.3 ची वायर 18 एडी फ्लॉवरच्या स्टारमधूनच काढायची, पण अपोझिट साइडनी 18 गेजच्या खालून काढायची आहे. आता हे मी एक काढून घेतलेलं आहे. आपलं जे एडी फ्लॉवर आहे त्याच्यावरती हा व्हाईट मोती टाकल्यामुळे ते अजून सुंदर दिसत आहे. सेम प्रोसेसने मी दुसरं सुद्धा एडी फ्लॉवर स्टारमध्ये रॅप करून घेतलेलं आहे आपल्या 18 गेजच्या वायरवरती आणि आता सेम जसं वरती आपण व्हाईट मोती कसं टाकलेलं आहे, तसं सेम सेकंडाला सुद्धा टाकायचं आहे. नथ बनवताना कधीही आपली 0.3 ची तार आहे ती नेहमी खालच्या दिशेने बॅक साइडून रॅप करत घ्यायची आहे. म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे ती छान दिसते आणि आपण काय नेमकं काय विणलंय, काय केलंय काहीही कोणालाही कळत नाही. आता सेम मी आपला हा 3rd एडी फ्लॉवर आहे त्याला मी स्टारने रॅप करून घेत आहे 18 गेजच्या वायरवरती. आणि तुम्हाला अजून काही अशाच व्हिडिओ पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आता 3rd फ्लॉवर सुद्धा आपला रॅप करून झालेला आहे. आता 0.3 च्या तारेने तिथे साइडला एक राउंड द्यायचा आहे 18 गेजच्या वायरला. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण तो मोती टाकून घेत आहोत. आणि एक मी नथीचा आकार आपल्या एडी स्टोन जे 3 फ्लॉवर टाकून घेतलेले आहेत, त्यांना मी एक लूप दिलेला आहे आणि आता एडी बॉल आहे माझ्याकडे 6 चं. ते मी आपल्या 0.3 च्या तारेमधून आणि 18 गेजच्या वायरमधून खेचून घेत आहे. हे आपल्याला वरून टाकून किंवा मग 0.3 वरून फिरवून घ्यायची नाहीये. त्यात फ्लॉवर एडी बॉलमधून टाकायचे आहे. जेणेकरून आपली फिनिशिंग चांगली दिसली पाहिजे आणि जर तुम्ही रॅप 0.3 च्या तारेने वरून घेतला तर ते चांगलं दिसणार नाही. आणि मी आता हे नथीचा आकार बघा कशाप्रकारे दिलेला आहे तसं द्यायचं आहे. एक्स्ट्रा जी वायर आहे ती मी कटरच्या सहाय्याने कट केलेली आहे. आता सेकंड याला पिलट नाईफच्या सहाय्याने मी लूप देत आहे. एक राउंड घेत आहे 18 गेजच्या वायरला. आणि आता जो फर्स्ट आपला लूप दिलेला आहे त्याला ट्विस्ट करायचा आहे मागे आणि आपल्याला बॅक साइडला पूर्ण ट्विस्ट नाही करायचं, फक्त थोडंसं टर्न द्यायचं आहे. एडी स्टोन ही राउंडमध्ये असते. राउंडचे लूप एकमेकांच्या समोर आले पाहिजेत, बॅकला गेले नाही पाहिजेत. आता या अशा प्रकारे आपली एडी स्टोन नथ झालेली आहे. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.